तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच? अरे नाही भाऊ, दुबईमध्ये पण. हा जर का व्हिडिओ दुबईच्या शेखने बघितला तर दुबईचा शेख प्रतीक दादाला यक्काचा आपल्या भारतामध्ये पाठवेल. काय नाव तुझं? मी यक्का आहे. आडनाव का? ट्रिपल यक्का. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. पहिल्यापासून टार्गेट होतं उद्योगात उतरायचं आणि माझ्यासारखे सगळे पोरं उद्योगाला लावायचे. शेंगदाण्या निघ इथून. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नटी कोणती आहे? नंबर 1 गौतमीताई पाटील, नंबर 2 राधा मुंबईकर, नंबर 3 आशा ताई, नंबर 4 मोगरा चड्डीत कोबरा. तर उत्तर देणे गरजेचं आहे. कमेंट मध्ये नक्की कळवा उत्तर. नमस्कार मित्रांनो, कशा सगळे स्वागत करतो तुमचं येड्याची जत्रा पार्ट 1 मध्ये. जसं की आपल्या महाराष्ट्रातलं एक घुबड उडून गेलेलं आहे बुर्ज खलिफाच्या टोकावर आणि तिथे जाऊन खूप घाण प्रकारे हागत आहे इंस्टावर. तर चला 1 मिनिट लक्ष देऊन बघू की घुबड नेमकं म्हणताय तरी काय. तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच? अरे नाही भाऊ, दुबईमध्ये पण. हा जर का व्हिडिओ दुबईच्या शेखने बघितला तर दुबईचा शेख प्रतीक दादाला यक्काचा छक्का बनवून आपल्या भारतामध्ये पाठवेल. आणि मी तर म्हणतो मित्रांनो, माझा व्हिडिओ दुबईच्या शेख पर्यंत पाठवूनच द्या, कारण असल्या घुबडांना म्हणजेच यक्काच्या छक्क्यांना असे दुबईमध्ये येण्यास बंद केले पाहिजे लवकरात लवकर. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. नाही म्हणजे बाकीचे सगळे कामं करायला गेलेले लोक सगळी चुती आणि तू एकटा शहाणा आहे. अरे बाळा, तू सगळ्यात 1 नंबरचा चुत्या माणूस आहे. आणि मला समजत नाही की असल्या पागल लोकांना लोक फॉलोच कस काय करतात. अरे 1 मिलियन यांचे फॉलोअर्स आहेत. अरे काहीतरी बघा यांच्यामध्ये, हा ढेकळात पडला तर दिसायचा नाही आणि यांची 1 मिलियन फॉलोअर्स भाई कस काय. आणि याच्या बोलण्या आणि चालण्याहून असा वाटतो की हा भारतातून पहिला गेलेला व्यक्ती जो दुबईमध्ये जाऊन खूप मजा करतोय. अरे याला कोणीतरी सांगा रे, याच्याकडे जी गाडी आहे फॉर्च्युनर, जिला हा घोडा गाडी उंट म्हणतो, तिला दुबईमध्ये टॅक्सी म्हणून सुद्धा ओळखत नाही. आता मी गुगलवर सर्च मारलं होतं की जगातली सगळ्यात महागडी नंबर प्लेट कोणती आहे बाबा, तर ती होती दुबईची सगळ्यात महागडी नंबर प्लेट, जवळजवळ $15 मिलियन, म्हणजेच आपल्या भारतातले 125 करोड. 125 करोड मध्ये तर याच्या अख्खा खानदानाला आपण ढिगभर फॉर्च्युनर अशाच फुकट मध्ये देऊ शकतो. म्हणजे याला 10 वर्ष व्हिडिओ काढायला मोकळा झाला. माझी फॉर्च्युनर इकडे गेली, माझी फॉर्च्युनर चिखलामध्ये गेली, माझा घोडा इकडे गेला, माझा घोडा तिकडे गेला. आता याच्या भारतात फिरतोय हत्ती आणि दुबईमध्ये फिरतोय हत्तीचं पिल्लू. आणि हे घुबडाचं पिल्लू. अरे प्रतीक, तुला काय कळतंय काय? तू काय करतोय? दुबईमध्ये एवढा टुरिझम मोठा देश आहे आणि तू तिथं जाऊन हे करतोय, हत्तीचं पिल्लू, घुबडाचं पिल्लू. अरे काय करतोय तू प्रतीक? पर्यंत लाज वाटायला पाहिजे की आपण काय करतोय. एवढं त्या मार्क झुकरबर्गचा इंस्टाग्राम, त्याला आपण एकदम हगंदारी करून ठेवलेली आहे. मी तर म्हणतो इंस्टाग्रामचा सगळ्यात चांगला वापर करत आहे हंकारे काका. हंकारे काका म्हणजे 1 नंबरचा मोटिवेशनल माणूस. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघसाल तर तुम्हाला आनंदही आनंद कळेल आणि तुम्हाला आई बापाची किंमत आणि सगळ्यांची किंमत कळेल. तुम्ही जर हंकारे काकांचे व्हिडिओ बघसाल तर तुम्हाला खूप मजा येईल. 1 मिनिट आपण बघूया हंकारे काका नेमक्या इंस्टाग्रामवर करतात तरी काय. मोबाईल घेऊन संडासात किती वेळ बसतायस? अरे नालायक, संडासात बसायचं मोबाईल घेऊन. बाप बाहेर ना म्हणतोय ये के बाहेर, अजून होईना झालंय, थांबा आलं हवे ना, होतय का मोबाईल बघत बसलायस रे. आता मला कळेल ना की हंकारे काका कोणत्या लाईन मध्ये आलेले आहेत. मोटिवेशनल लाईन सोडून काका चक्क संडासाच्या लाईन मध्ये आलेले आहेत. असे मोटिवेशनल व्हिडिओ बोलून काकांना नेमकं चक्क हगंदारी मुक्त अभियानचा अवॉर्ड दिला पाहिजे. काका नेमकं संडासामध्ये जाऊन बसून दोघा व्यक्तींच्या चर्चामध्ये 1 नंबरचा सामील करत आहे. तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मोबाईल बघत बसतोय तिथनं पाठवताय शुभ सकाळ. संडासातनं शुभ सकाळ काय चंदन खाऊन झोपतोयस रात्रीचा? काका नेमकं तुम्ही संडासात काय चंदनाचा वास घ्यायला गेले होते का? कारण ज्यानुसार तुम्ही सांगताय त्यानुसार तर मला तेच वाटते की तुम्ही फक्त संडासात चंदनाचा वास घ्यायलाच गेले होते. काका आता फक्त इथेच थांबलेले नाही. काका आता पोरी रडवण्याचं सोडून आता लागलेले आहेत पोरं रडवण्याच्या मागे. जरा व्हिडिओ बघा. तुझर तंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. ए पोरानो, मला असं वाटतंय मी कोणाच्या तरी माहितीवर आलेलो आहे, कारण ज्या प्रकारे काका इन्स्ट्रुमेंट वाजवत आहे, अरे बापरे खूप छान इन्स्ट्रुमेंट वाजवत आहे. पण जोक्स पार्ट मित्रांनो, महाराष्ट्राला असल्या मोटिवेशन स्पीकरची गरज असणार आहे, कारण इंस्टाग्रामवर आजकालची जेनझी पिढी असलेला आणि भंगार चाळे करून इंस्टाग्रामवर वातावरण दूषित करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला असल्या मोटिवेशन स्पीकरची गरज लागणार आहे. पण मी म्हणतो काकाला, काका तुमचा दौरा खानदेशात पडलाच काय नाही? आहो जरा लक्ष द्या त्या खानदेशातील काजू बदाम चिक्कीकडे. सगळं वातावरण त्यांनी दूषित केलं इंस्टाग्रामवर. जो बघतोय तो बदाम म्हणतात मले, काजू म्हणतात मले, चिक्की म्हणतात मले. अरे इंस्टाग्राम आहे का काजू बदामाचा बाजार आहे? अरे चाललंय काय इंस्टाग्राम वरती? चला मित्रांनो, आता काजूला भाजू आणि चिक्कीला पाणी पाजू. अरे बचकंडी, तू म्हणे बराबरी करती, तू इतली मोठी नाही होई गई. पहिले शाळा माझ्या सर नाही ती तुले बलता कुट इन समज नका तुले.
का जे म्हणतोस मले. आता ही बाई एवढीच म्हणते की तू माझी बराबरी करू शकत नाही, तू आधी शाळेत जा. पण माझं पण या बाईला एवढंच म्हणणं आहे की तू आधी लोकांचे माप काढण्याआधी, लोकांचे वजन काढण्याआधी तू पहिले 10वी पास कर आणि त्यानंतर लोकांना शिकव की तू माझी बराबरी करू शकत नाही की मी तुझी बराबरी करू शकत नाही. आणि नेमकं ही म्हणती तरी कोणाला, हिला का हिला? कारण ह्या सगळ्या एकाच माळ्याच्या काजू बदाम आहेत, तर यांना म्हणून काही फायदाच नाहीये. अरे आयुष्यात खूप काम केले आजपर्यंत मी, पण कधी पैशासाठी मुलांच्या मागे नाही पडली. अगं बाई, पहिले पडू नको, पळ नाही तर तुझे काजूवाने दात फोडून घेशील तू हातामध्ये. समजलं का तुला? का जे म्हणता मला. आणि हे म्हणतात तरी कोणत्या पोरांना? प्रतीक शिंदेवानी गरीब पोरांना, जो की स्वतःच धान्याला लागला आणि तुम्ही काय त्याच्या मागे पडसान. अरे माझी बहीण, तू किती पण माझी कॉपी कर, पण तुझी जागा माझी चप्पल खालीच राहणार. कळलं का तुला? का तू म्हणता मला. बहीण म्हणते आणि धोत्रा खाली घेते. अरे चाललंय काय हे? कॉपी करू नका, कॉपी करू नका. मी तर म्हणतो मला याची कोणीतरी कॉपी करून दाखवा, मी त्याला अख्खा पिस्त्याचा एक बॉक्स गिफ्ट करून देईन. अरे बाबा नुन्न नोंदणी ना नडी माना मी. हा पण जाऊ दे मित्रांनो, हा खूप लहान बाळ आहे, याची मजा घेऊन आपल्याला काय मजा येणार आहे? तर जाऊया पुढे. अरे थोडा दिन शांत काय वय गोद बळता फडाफड करायला लागत तुम्ही आणि इंस्टाग्राम ओपन करे दे का वापस मार्केट मा आमनद नाव चाले समज नका तुले छोटाडून म्हणतास माले. अरे दिदू, तू पहिले शाळेत जा आणि एबीसीडी शिक, त्यानंतर तू फडफड एबीसीडी म्हणून दाखव. आता ही लेडी डॉन म्हणते की इंस्टाग्राम खोलून बघ, मी परत वापस ट्रेंडिंगला आलेला आहे, म्हणजेच यांच्या मार्केटमध्ये आलेला आहे. आता यांचं पण मार्केट वेगळं आहे. अरे बापरे, आता काजू बदामचं तर मार्केट वेगळंच आहे, आता हे लेडी डॉनचं पण मार्केटच वेगळं आहे. अरे भाई, चाललंय काय इंस्टाग्राम वरती? मला तर समजत नाही मित्रांनो, यांना व्हिडिओ बनवायला फोनच कोण देते? पहिले त्याला धरून आणला पाहिजे, त्याच्या 2 कानाखाली दिल्या पाहिजे, त्यानंतर अशा लेडी डॉन मार्केटमध्ये येणं बंद होईल आणि इंस्टाग्रामवरची घाण कमीत कमी होईल. तर चला मित्रांनो, आता चिक्कीला पाणी पाजू. आता बघू चिक्की आता इंस्टाग्रामवरती काय म्हणते आणि काय लोकांना सांगते तिच्या म्हणण्यातून. भावा, जीव तोडून मेहनत कर रे, कारण काही लायकी नसलेल्या लोकांची तोंड बंद करायची तुला. तुम्हाला माहित आहे काहीचा भाऊ कोणता आहे? तो जत्रात हरवला होता आणि मला आता सापडलेला आहे. आणि तो इतका मेहनत करतो की मेहनतला पण त्याच्यापासून लाज वाटते. इतका मेहनत करतो इंस्टाग्रामवर की लोक त्याला एकदम आनंदाच्या कमेंट्स, एकदम त्याच्या कमेंट्समध्ये आनंदच आनंद भरलेला असतो. जरा तुम्ही बघा एकदा त्याच्याकडे, तो किती मेहनत करतोय. हा, अरे भावा हे करतोय काय? हा गु खा. अरे भावा हे करतोय काय? एक नंबरचा तू रील स्टार आहे, इंस्टाग्रामवर एवढ्या भारी भारी तू व्हिडिओ बनवतो, एवढा मोठा तू चिक्कीचा भाऊ आहे आणि तू हा करतो. अरे काय भाई, तुला लाज वाटायला पाहिजे. जरा तोंड उघडून जरा चांगलं बोल, जेणेकरून लोकांना पण थोडंसं काहीतरी कळेल तुझं. आणि मित्रांनो लक्षात आहे, या दोघांची भाषा पण वेगळी आहे. तुम्हाला पण कळणार नाही, मला पण कळणार नाही, त्यांचं त्यांना पण कळणार आहे. बघा जरा चिक्की त्याला म्हणते काय तिच्या भाषेमध्ये. नल्लवने आंडवන सोदिप्पा आना काही विडमट्टा ಕೆಟ್ಟವನುಕ ಆಂಡವನ ನಿರಿಯೇ ಕೊಡುಪ್ಪ आना कोई विटिडव्वा. आता मला समजत नाही, ही भावाची मजा घेत आहे की त्याला त्याच्या भाषेतून समजावून सांगत आहे की भावा तू मेहनत कर, मी तुला खायला चिक्की देईल. अय तुले काय वाटस? म्हणा भाऊ तू ना गम्म आहे का? आहा, म्हणा भाऊ तर भलता फॉर्म आहे. तुझा भाऊ गम मध्ये नाही, तो सध्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये थोडासा बिझी आहे, त्यामुळे तुझे तो चिक्की काजू बदाम हा खाऊ शकणार नाही. तर भावांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.